यानंतर खोपोलीमधून एक मोठी बातमी आहे बघा। खोपोलीत मंगेश काळोखे हत्या प्रकरणात संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढलाय। तर मंत्री भरत गोगावले देखील खोपोली पोलीस स्टेशनमध्ये आता दाखल झालेले आहेत। एक मोठी बातमी या क्षणाला पाहतोय। मारेकरांचा जोपर्यंत शोध लागत नाहीये तोपर्यंत मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही असा पवित्रा काळोखे यांच्या कुटुंबाने घेतला। त्यामुळे आज खोपोलीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे। बाजारपेठही बंद ठेवण्यात आलेली आहे। खोपोलीतली आपण दृश्य पाहतो। या ठिकाणी मंत्री भरत गोगावले आता पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत। अगदी पोलीस स्टेशनच्या बाहेरच खोपोलीतल्या अनेक कार्यकर्त्यांनी अनेक नागरिकांनी ठिय्या मांडलेला आहे। खोपोलीत मंगेश काळोखे हत्या प्रकरणात आता नागरिक संतप्त झालेले आहेत आणि त्यांनी पोलीस ठाण्यावरच मोर्चा काढलाय। मंत्री भरत गोगावले देखील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। मारेकरांचा जोपर्यंत शोध लागत नाही तोपर्यंत मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही असा पवित्रा काळोखे यांच्या कुटुंबाने घेतलेला आहे। आपण हे दृश्य खोपोलीतली पाहतोय। कालपासूनच या ठिकाणी एक संतप्त असं वातावरण निर्माण झालेलं आहे। तणावपूर्ण वातावरण निर्माण झालेलं आहे। काळोखे यांच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्या समर्थकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते संपूर्ण जमलेले आहेत। पोलीस स्टेशन बाहेरची आपण दृश्य पाहतोय। खोपोलीत मंगेश काळोखे यांची निर्घुण हत्या करण्यात आलेली होती। त्यांच्या पत्नी नवनिर्वाचित नगरसेविका आहेत आणि त्याच रागातना त्यांची हत्या करण्यात आली। आमचे प्रतिनिधी विकास मिलगणे यांच्याकडे अपडेट जाणून। विकास, सध्या आपण खोपोलीतली दृश्य पाहतोय। अगदी तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। सध्या तिथे स्थिती काय आहे? खोपोलीमधील जे आहेत मंगेश काळोखे हत्या प्रकरणामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवर मोठ्या प्रमाणात आंदोलन केले दिसून आहे। आता राज्याचे फलोत्तर मंत्री भरत गोगावले हे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले आहेत आणि खासदार प्रियंका बारणे हे सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले। तणावपूर्ण स्थिती निर्माण झालेली, त्यामुळे प्रशासनाच्या वतीने जे आहे आपण पाहतोय पूर्ण या दृश्याच्या माध्यमातून सगळे जे आंदोलनकर्ते आहेत, समर्थक जे आहेत पोलीस स्टेशनमध्ये जमलेले घेराव करतायत। आरोपींना अटक करा अशी मागणी करताना दिसून येत आहे। नक्कीच, धन्यवाद विकास या सविस्तर माहितीसाठी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।